नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या शिवणकला संस्कृती या चॅनलवर. इथे मी 4 टक्स ब्लाऊज दाखवणार आहे. ते सगळ्यात आधी मी इथे योगपट्टी तयार करून घेतलेली आहे. योगपट्टीला कापड कमी पडत होतं, त्याच्यामुळे मध्ये जसं मिळेल तसं कापड घेऊन त्याला जोडून मी इथे योगपट्टी तयार केलेली आहे. जादाचं कापड कापून टाकलेलं आहे. अस्तर अखंड आहे आणि योगपट्टी मेन फॅब्रिकची कमी पडली तिथे मी जोड दिलेला आहे. त्याच्यानंतर इथे मी स्लीव्ज तयार करून घेणार आहे. स्लीव्जची रुंदी वाढवण्यासाठी इथे मी त्याला त्रिकोणी पॅच जोडलेला आहे. त्याला दाब शिलाई देखील दिलेली आहे. त्याच्यानंतर स्लीव्जला देखील तशाच प्रकारे वाढवून घेतलेला आहे आणि सरळ दंडाकडे शिलाई देऊन दाब शिलाई देखील त्याला करून घेतलेली आहे. अस्तर दुमडून घेऊन साईडने शिलाई दिलेली आहे. अशा प्रकारे एक स्लीव्स माझा तयार झालेला आहे. जादाचे कापड जे आहे साईडला ते मी कापून इथे मध्ये नॉच देखील देऊन घेतलेला आहे. दोन्ही हात तसेच मी तयार करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर जी फ्रंट बाजू आहे ती मला तयार करायची आहे. उलट साईडला मी मेन फॅब्रिकवर अशा प्रकारे अस्तर ठेवून जी मार्किंग केलेली टक्सचे मार्किंग जे आहेत ते वर दिसेल अशा प्रकारे ठेवून शिलाई करून जादाचा भाग इथे मी कापून घेतलेला आहे. दोन्ही भाग मी तसेच सेम तयार करून घेतल्याने मेन जो टक्स आहे तो अर्धा इंचाचा इथे रुंदीचा दिलेला आहे. त्याच्यानंतर बाकीचे जे टक्स आहेत ते व्यवस्थित असे पाव इंचाचे देऊन घेतलेले आहेत. टक्स देताना मध्ये जिथे मार्किंग केलेलं आहे सरळ रेषा तिथे आधी शिलाई देऊन मग टक्स दिले तरी चालतात, किंवा एक अशी आयडिया आहे मशीनच्या कॉर्नरला अशा प्रकारे दुमडून घेऊन नंतर शिलाई द्यायची आहे. त्यामुळे टक्स हलत नाही, कारण अस्तरचा ब्लाऊज आहे त्याच्यामुळे शिलाई कापड हलण्याची शक्यता असते. अशा प्रकारे माझे चारही टक्स देऊन झालेले आहेत. पफ आपण बघू शकतात. त्याच्यानंतर मी इथे जी योगपट्टी तयार केलेली होती ती डायरेक्ट लावलेली आहे. इथे आपण कवर शिलाई देखील घालू शकतो, परंतु मी इथे त्याला ओव्हरलॉक करणार आहे, त्यामुळे मी नुसतंच जोडून घेतलं त्याला. आणि नंतर ओव्हरलॉक केल्यानंतर इथे दाब शिलाई दोन्ही साईडने देऊन घेतलेली आहे. मार्किंग केलं, माया सोडली शिलाईसाठी आणि जादाचा भाग इथे मी कापून टाकलेला आहे. दोन्ही भाग तसेच तयार केल्यानंतर बॅक साईड मी इथे अस्तर जोडून घेणार आहे. व्यवस्थित अगदी शिलाई करून झाल्यानंतर जादाचा भाग इथे मी कापून टाकलेला आहे. त्याच्यानंतर टक्स मार्किंग करून घेणार आहे. 4.5 इंचाचा टक्स इथे मी देऊन घेतलेला आहे आणि त्याला डबल शिलाई देखील करून घेणार आहे. यानंतर इथे खाली पट्टी लावून घेणार आहे. मध्ये थोडेसे चून देऊन पट्टी लावून घ्यायची, दाब शिलाई द्यायची आणि अशा प्रकारे इथे हात शिलाई घालते नेहमी मी, पण ब्रॉकेटचा ब्लाऊज असल्यामुळे शिलाई दिसत नव्हती म्हणून मी सरळ मशीनने शिलाई केली. त्याच्यानंतर हुक लूक पट्ट्या इथे तयार करून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे व्यवस्थित दुमडून घ्यायचं आहे आणि शिलाई द्यायची आहे. दुसरी बाजू देखील मी अशा प्रकारे तयार करून घेणार आहे. ही लूक पट्टी आहे. त्याच्यानंतर इथे जादाचं अस्तर कापलं मी आणि शिलाई व्यवस्थित घालून पट्टी लावून घेतली त्याला. दोन्ही पट्ट्या व्यवस्थित झाल्या की नाही ते बघितलं आणि त्याच्यानंतर जर वर खाली झाली पट्टी तर कापून टाकायची असते. त्याच्यानंतर शोल्डर जोडून घेतले. इथे ओव्हरलॉक करून घेणार आहे. साईडने काखेकडे बघा वर खाली होत होतं दोन्ही भाग, फ्रंट आणि बॅक, तो मार्किंग करून कापून शिलाई करून कापून टाकलेला आहे. टक्समुळे असं वर खाली होतंच, तो आधी व्यवस्थित करून घ्यायचा. त्याच्यानंतर मी पायपिंग इथे ब्लाऊजला लावत आहे. पायपिंग पट्टी तयार करून घेतली होती आधीच. त्याच्यानंतर डबल शिलाई घालून त्याला व्यवस्थित दुमडून पायपिंग देण्यास इथे मी
सुरुवात केलेली आहे. पायपिंग झाल्यानंतर मी इथे स्लीव्ज जोडणार आहे. मधून अगदी स्लीव्ज जोडलेले आहेत. डबल शिलाई इथे घालून घेणार आहे. मध्ये पाहिजे तर शोल्डरकडे प्रेस बटन लावण्यासाठी आपण लगेचच छोटी पट्टी लावू शकतो. इथे मी साईडने शिलाई दिलेली आहे आणि जो जादाचा भाग आहे तो कापून टाकलेला आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या साईडने देखील मी तशीच शिलाई घालून घेतलेली आहे आणि नंतर फिटिंगनुसार मापं इथे टाकलेली आहेत. खडूने मार्किंग देखील केलेलं आहे आणि त्यानंतर व्यवस्थित अगदी फिटिंग शिलाई देऊन साईडने ओव्हरलॉक केल्यानंतर हा ब्लाऊजचा फायनल लूक. साधा सिंपल ब्लाऊज, कमी वेळेत होणारा आणि अशा प्रकारचे ब्लाऊज पटकन शिवून होतात. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.